नमस्कार. कथेचं नाव आहे दया क्षमा शांती. त्या छोट्याशा शहरात एक दया क्षमा शांती ह्या सुंदर नावाची एक कॉलनी होती. तसं पाहिलं तर कॉलनी फक्त 27 बंगल्यांची सोसायटी होती. दोन्ही बाजूंनी 9-9 बंगले आणि शेवटी दोन्ही बंगल्यांना जोडून आडवी 9 बंगल्यांची रांग, म्हणजे साधारणतः इंग्रजीतला यू आकार. उजवीकडच्या बंगल्यांची रांग दया विंग नावाने तर डावीकडची क्षमा विंग नावाने ओळखली जात आणि मधल्या बंगल्याची रांग शांती विंग नावाने ओळखली जात. पूर्ण कॉलनीला दया क्षमा शांती हेच नाव होतं. त्यामुळे पोस्टमन, डिलेव्हरी बॉय इत्यादींना पत्ता नीट समजत असे. मध्ये मुलांना खेळायला पटांगण होतं. तिथेच कॉलनीचे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, सत्यनारायणाची पूजा, होळी इत्यादी सणांचे कार्यक्रम होत असत. सगळ्या कॉलनीतले लोक त्यात आनंदाने भाग घेत. एकमेकांची विचारपूस, मदत, कौतुक हे तर तिथे कायम असे. भांडणंही होत, पण क्वचितच. दिवसभर मुलांना खेळायला मैदान होतं. त्या मैदानात मुलं आरडाओरडा करत दिवसभर मनसोक्त खेळत. स्पेशली सुट्टीच्या दिवसात क्रिकेट मुलं आणि त्यांच्याबरोबर मोठेही दिवसभर खेळत. कॉलनीत कोणाकडे आनंदाचा प्रसंग असो अथवा दुःखाचा, सगळेजण त्यात सामील होत. खरोखरच तिथे कॉलनीच्या नावाप्रमाणेच दया क्षमा शांती नांदत होती. पण जोशी कुटुंबाने आपला शांती विंगचा बंगला विकला आणि तिथे ढमाले कुटुंब राहायला आलं. तसं कुटुंबात 2च माणसं होती, ढमाले काका आणि ढमाले काकू. पण दिवसभर त्यांचा नातू पराग येत असे. त्याचे वडील म्हणजे ढमाले काकांचा मुलगा दिनकर ढमाले, तो सकाळी 8 वाजता परागला सोडत आणि रात्री 8 वाजता घेऊन जात असे. ते दुसरीकडे राहत. दिनकर ढमाले पती पत्नी दोघंही नोकरीत असल्याने मुलाला आजी आजोबांकडे ठेवत. तिथूनच तो शाळा आणि क्लासला जात असे. परागही कॉलनीतल्या मुलात इतका रमायचा की कधीकधी शनिवार रविवारी सुद्धा खेळायला येत असे. पण हे ढमाले काका काकू शांती विंगमध्ये आले आणि दया क्षमा शांतीची शांतीभंग होऊ लागली. त्याचं मुख्य कारण ढमाले काकू होत्या. हे कुटुंब आल्यापासून आठवड्याभरातच ढमाले काकू आणि बाजूचे पाध्ये काका यांच्यात वादावादी झाली. पाध्ये काकांकडे 2 कार होत्या. ते ढमाले काकूंच्या घरासमोर एक गाडी पार्क करत असत. तसं ते गेली 5 वर्ष आधीच्या जोशी कुटुंबाच्या घरासमोरच गाडी पार्क करत होते. पण ते ढमाले काकूंना आवडत नसे. काकूंनी पाध्ये काकांना सरळ सांगितलं की आमच्या घरासमोर गाडी पार्क करू नका. सूर्यकिरणं गाडीवर पडून आमच्या घरात येताना जाताना डोळ्यांवर पडतात. शिवाय गाडीखाली कचरा साठतो, डास होतात. गाडी पार्क करताना रिव्हर्सचा आवाज होतो. आमच्या झोपा मोडतात. 1 ना 2 तक्रारी करून त्यांनी पाध्ये काकांशी मोठ्या आवाजात वाद घातला. शेवटी पाध्ये काकांना घरासमोरची गाडी हलवावी लागली. यानंतर 2च दिवसांनी शेजारच्या कदम कुटुंबाकडे नातवाचा वाढदिवस असताना त्या भांडल्या. कारण तिथे लावलेल्या गाण्यांमुळे त्यांना त्रास होत होता. अरे कशाला किंचाळता, कोण मेलंय का, अशा अभद्र भाषेत त्या भांडत होत्या. कॉलनीत येणारे फेरीवाले, सफाई कामगार, वासुदेव, मरियाई, नंदीबैलवाले सगळ्यांनाच त्या अरे कसला आरडाओरडा करता, काही कामधंदा करा असं म्हणून पिटाळून लावत होत्या. कॉलनीतील लहान मुलं अंगणात खेळत असताना अरे आरडाओरडा करू नका, दुपारी 1 ते 3 खेळू नका, आम्हाला झोपायचं असतं असं ओरडत. खेळताना बॉल त्यांच्या घराच्या कुंपणात गेला तर तो जप्त होत असे. बरं, त्यांचा नातू परागही या मुलांबरोबर खेळायचा. तो काही बोलला तर त्या त्यालाच म्हणायच्या, चुप, मध्ये चोंबडेपणा करू नकोस. कॉलनीतील लोकांबरोबर क्षुल्लक कारणांवरून त्या भांडत. त्यामुळे सगळेच कॉलनीतले लोक आणि मुलंही वैतागलेली आणि चिडलेली होती. परागला विचारलं तर तो म्हणायचा, घरात कोणाचंच त्यांच्या पुढे चालत नाही. त्या सकाळीच उठून त्या अंगणातील कचरा काढत. खरं तर रोज झाडूवाला कॉलनीत येत असे. तो कचरा काढून कचरा कुंडीत टाकत असे. पण तो नीट कचरा काढत नाही म्हणून त्या स्वतःच्या घरासमोरील कचरा काढून एका बाजूला जाळत. त्यामुळे प्रचंड धूर होत असे आणि तो आजूबाजूच्या घरात पसरत असे. इतरांनी काही बोललं तर त्या भांडत आणि म्हणत, आम्हाला नाही बुवा घाणीत राहावत. त्यांचा हा कचरा जाळण्याचा क्रम सुरूच राहिला. लोक वैतागून गेले. ढमाले काका मात्र घरातच बसून राहत आणि कोणत्याही भांडणात पडत नसत. शेवटी एका मुलाने एक युक्ती केली. त्याने कुठून तरी गोवऱ्या आणल्या, त्या पेटवल्या आणि गुपचूप त्यांच्या 1-2 खिडक्यांखाली ठेवल्या.
त्याचा धूर काकूंच्या घरात जाऊ लागला. धमाले काकांना आधीच खोकला आणि दम्याचा त्रास होता. ते प्रचंड खोकू लागले आणि काकूंना ओरडून ओरडून बोलू लागले. काकूंनी शेवटी पाणी आणून पेटवलेला कचरा विझवला आणि पुन्हा कचरा जाळण्याच्या फंदात पडल्या नाहीत. पण आतापर्यंत कॉलनीतील सगळेजण काकूंच्या वागण्यावर वैतागलेले होते. कॉलनीतली शांती भंग पाहू लागली होती. ही कसली दयाक्षमा शांती कॉलनी, असं लोक म्हणू लागले होते. त्यांनी एक अनौपचारिक मीटिंग घेतली. त्यात कॉलनीतील डॉक्टर विलास वैद्य, जे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होते, तिथे उपस्थित होते. त्यांचा मुलगाही कॉलनीच्या पटांगणात खेळत असे आणि ढमाले काकूंच्या आडकाठीमुळे तोही नाराज होता. जमलेल्या लोकांनी डॉक्टरांना विचारलं, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपण ढमाले काकूंच्या स्वभावावर काही उपाय सांगा. ते म्हणाले, होय, अशा अनेक केसेस माझ्याकडे येतात. एकंदरीत माणसाचा स्वभाव सहज बदलत नाही. जर तो अनुवंशिक असेल तर कठीणच, पण तो परिस्थितीतून निर्माण झाला असेल तर मात्र बदल शक्य आहे. कॉलनीच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी ही केस कशी सोडवायची याची जबाबदारी मी घेतो, पण त्यासाठी तुमच्यासह ढमाले कुटुंबांचं सहकार्य हवं. डॉक्टर वैद्यांनी प्रथम काय केलं असेल तर ढमाले काकूंच्या मुलाशी आणि वडिलांशी संवाद साधला. त्या दोघांना काकूंच्या वागण्यात दिसणाऱ्या भांडखोर आणि चिडचिड्या स्वभावाबद्दल सांगितलं. ढमाले फॅमिलीने माहिती दिली की स्वभावातील हा फरक मागच्या 4-5 वर्षांमध्ये झाला आहे. मुलाने हेही सांगितलं की आई उत्तम सुगरण आहे आणि कॉलेजमध्ये ती चांगली गायिका म्हणून प्रसिद्ध होती. आम्हालाही काही सुचत नाही. ती पूर्वी खूप प्रेमळ, स्वयंपाकात एकटी लक्ष घालणारी सुगरण होती. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी बाई होती. ढमाले काका आणि दिनकर ढमालेंकडून काकूंविषयी बरीच माहिती डॉक्टरांना मिळाली. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून पेशंटची हिस्ट्री जाणून घेणं आवश्यक होतं. ढमाले काका सरकारी अधिकारी होते, त्यामुळे अर्ध्याहून अधिक आयुष्य त्यांनी वरिष्ठ, राजकारणी आणि जनता यांची मर्जी सांभाळत 12-12 तास काम केलं. सरकारी नोकरी असूनसुद्धा लाच घेणं त्यांच्या रक्तात नव्हतं. ते प्रामाणिक अधिकारी असल्याने घरीही ऑफिसची कामं सुरूच असत. थोडक्यात घराकडे लक्ष देणं, पत्नीबरोबर सिनेमा, नाटक, बाहेर फिरणं हे त्यांच्याकडून क्वचितच घडत असे. ढमाले काकूंनी आपलं आयुष्य 3 मुलांचे, 2 मुलगे आणि 1 मुलगी, बालपण आणि शिक्षण यासाठीच कष्ट करत घालवलं. स्वतःची हौसमौज बाजूला ठेवून त्यांनी कुटुंबासाठी वेळ दिला. उतार वयात एक मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि तिथे स्थायिक झाला. मुलगी दोघांच्या विरोधात जाऊन अन्य जातीच्या मुलावर प्रेम करून विवाह करून निघून गेली. तिने अजूनपर्यंत त्यांना तोंडही दाखवलं नाही. राहिलेला मुलगा दिनकर ढमाले याची पत्नी मॉडर्न विचारांची, श्रीमंत घराण्यातील आणि फटकळ स्वभावाची असल्यामुळे ढमाले काका काकूंनी आपल्या जुन्या चाळीत वेगळं राहणं पसंत केलं. मुलाने त्यांना 3 BHK घरात राहायला येण्यास सांगितलं, पण शरीर थकेपर्यंत वेगळंच राहण्याचा निर्णय त्या पती-पत्नींनी घेतला. आता मात्र त्यांची चाळ रिडेव्हलपमेंटसाठी खाली करण्यात आली होती. दिनकर ढमालेंनी पैसे आणि कर्ज काढून दया क्षमा शांती कॉलनीतील हा बंगला त्यांच्यासाठीच घेतला होता. म्हणजे आतापर्यंत मुलं आणि नवऱ्यासाठी आयुष्य खर्च करणारी गृहिणी एकाकी पडली होती. नवरा निवृत्त झाला, पण मित्रांबरोबर पार्ट्या, फिरणं, रात्री पेग मारून झोपणं एवढंच त्यांचं काम उरलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की अशा परिस्थितीमुळे ढमाले काकूंच्या जीवनातील हौसमौज आणि जगण्यातील रस सुकून गेलाय. त्यांचा स्वभाव एकाकी, सदा चिडका आणि भांडखोर होत गेलाय. हा स्वभाव अनुवंशिक नसून कुटुंबासाठी स्वतःला घाण्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे इतकी वर्ष झिजवल्यामुळे उतार वयात हा बदल झालेला आहे. डॉक्टर वैद्यांना त्यांच्या अनुभवामुळे पक्क समजलं की ढमाले काकूंना जर कुटुंबात किंवा कॉलनीत मैत्रीचा, प्रेमाचा ओलावा मिळाला आणि दैनंदिन जीवनात बदल झाला तर त्यांचा स्वभाव बदलू शकतो. ही गोष्ट त्यांनी ढमाले फॅमिली आणि कॉलनीतील लोकांना सांगितली. डॉक्टरांनी हेही सांगितलं की या वयात आपण त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचे आणि आपुलकीचे रंग भरू शकलो तर स्वभावात 100% नाही, पण 70 ते 80% बदल नक्कीच घडू शकतो. या प्रयोगासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सगळेजण तयार झाले.
डॉक्टरांनी प्रथम काकूंना शांत झोप आणि चिंता कमी करण्यासाठीच्या गोळ्या ढमाले काकांकडे दिल्या आणि सांगितलं की त्या सध्या चालू असलेल्या मधुमेहाच्या औषधांबरोबर रात्री द्याव्यात. त्यावेळी ढमाले फॅमिलीने या प्रयोगासाठी लागणारा खर्च करण्याची तयारी दर्शवली. दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांना प्रयोग करण्याची संधी मिळाली. मुलं मैदानात क्रिकेट खेळत होती. एका मुलाने जोरात सिक्सर मारला आणि बॉल थेट काकूंच्या खिडकीची काच फोडून घरात पडला. झालं, काकूंचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. बॉल जप्त झाला आणि काचा भरून देण्याची मागणी झाली. डॉक्टरांना हे कळताच त्यांनी त्वरित कामगार पाठवून काच बदलून दिली. त्याचवेळी परागने माहिती दिली की आज काकूंचा वाढदिवस होता, पण आजोबा आणि वडिलांना तो आठवला नव्हता. त्यामुळे काका काकूंचं भांडण झालं होतं. डॉक्टरांनी मुलांना सांगितलं की हीच संधी आहे. त्यांनी सगळ्या मुलांना गोळा केलं. परागकडून माहिती मिळवून काकूंचा आवडता चॉकलेट केक आणण्यात आला. कुणीतरी काकूंची जुनी फाटलेली पिशवी पाहिली होती म्हणून नवीन पिशवी भेट म्हणून आणली. घरासमोरच हॅपी बर्थडे टू यू म्हणत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ढमाले काकू हबकून गेल्या. त्या हसत हसत सगळ्या मुलांना थँक्यू म्हणाल्या. पिशवी त्यांना फार आवडली. मी नवीन घेणारच होते असं त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, आता माझ्याकडे रिटर्न गिफ्ट द्यायला काहीच नाही. तेव्हा मुलांनी एकच गोंधळ घातला, आमचा बॉल परत द्या. मोठ्यांनी जल्लोष केला. काकूंनी लगेच घरात जाऊन बॉल आणला आणि हसत म्हणाल्या, हा घ्या मेल्यांनो. अशा रीतीने मुलांची आणि काकूंची नाळ जुळू लागली. त्यांच्या खेळातला हस्तक्षेप कमी झाला. त्यानंतर डॉक्टरांनी काकूंच्या आवडीनिवडींची माहिती घेत राहिले. त्या उत्तम मासवड्या करतात हे कळलं. शेजारच्या दांगट वहिनींनी केलेल्या मासवड्या नेहमीप्रमाणे डॉक्टरांकडे आल्या होत्या. डॉक्टरांनी दांगट वहिनींना सांगितलं की काकूंकडे 4-5 मासवड्या घेऊन जा आणि त्यांच्या हातच्या चांगल्या आहेत असं सांगा. 3 दिवसातच काकू स्वतः केलेल्या मासवड्या डब्यात भरून दांगट वहिनींकडे घेऊन आल्या. त्यानिमित्ताने गप्पा झाल्या आणि दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकल्या होत्या हे लक्षात आलं. तिथून मैत्री वाढत गेली. कॉलनीतल्या सत्यनारायण पूजेत सांस्कृतिक कार्यक्रमात काकूंनी गाणं म्हटलं. सुंदर आवाजात गायन केल्यावर सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. त्यांना उत्कृष्ट मनोरंजनाचा पुरस्कार देण्यात आला. कॉलेज जीवनानंतर प्रथमच असं कौतुक झाल्याने त्या खूप आनंदी झाल्या. हळूहळू डॉक्टरांचे उपाय परिणाम दाखवू लागले. काकूंना मैत्रिणी मिळाल्या. त्या कॉलनीत मिसळू लागल्या. चिडचिड कमी झाली. त्या दर गुरुवारी स्वामी समर्थ मठात जाऊ लागल्या. स्वतः केलेल्या पदार्थांची देवाणघेवाण सुरू झाली. कॉलनीतल्या कार्यक्रमात गाऊ लागल्या. त्यांना कळून चुकलं की आनंद स्वतः निर्माण करावा लागतो. 4 भिंतींचा बंगला म्हणजे घर नसून कॉलनी ही आपलं घर आहे हे त्यांना उमगलं. डॉक्टर वैद्यांचा अनोखा उपचार यशस्वी झाला. कॉलनीला पुन्हा दया क्षमा शांती ही ओळख मिळाली. दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती याची सगळ्यांना प्रचिती आली. किती छान कथा आहे ना. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या पद्धतीने एखादं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विक्षिप्त वागत असेल तर त्याचं कारण अनुवंशिक नसताना कदाचित परिस्थिती असंही असू शकेल. हे खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे आणि त्यावर उपचारसुद्धा केला आहे. म्हणजे थोडक्यात एखादी समस्या असेल आणि त्यावर सगळ्यांनी जर विचार करून की असा उपचार होऊ शकतो, असा उपाय होऊ शकतो, हे जर ठरवलं तर एखाद्याचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. आणि दुसरी गोष्ट, कदाचित ढमाले काकूंवरती असा उपचार झाला नसता तर मात्र दया क्षमा शांती चाळीची किंवा जी बंगल्याची जी सोसायटी होती त्याची मात्र वाट लागली असते. कारण सगळेजण फक्त प्रॉब्लेमवरच बोलत राहिले असते आणि उपायांवरती कुणी बोललं नसतं. तर ही कथा आम्हाला सोशल मीडियावरती सापडली आणि याचे जे लेखक आहेत ते आहे P.B. बुगदे. या लेखकांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही कथा मांडली आहे आणि याचे सगळे कॉपीराईट्स किंवा जे अधिकार आहेत ते त्यांचेच आहेत, लेखकांचेच आहेत, श्री P.B. बुगदे यांचेच आहेत. त्यावरती आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. आमचं काम फक्त ही चांगली कथा आहे आणि ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच आहे. ते आम्ही केलेलं आहे. जर तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर या कथेवर कमेंट लिहा, तुमचे मौलिक कमेंट लिहा, कथा लाईक करा आणि ही कथा शेअर करायला विसरू नका. आणि हो, आमच्या कथाकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.